Hello friends. Today again we are here with the new bit of the lesson number 5. The new bit is continuous wave radar. Continuous wave radar. In the last lecture what we have seen, I will just revise the last lecture. आपण लास्ट लेक्चरला काय काय पाहिलं, आपण रडार सिस्टम पाहिलं. त्यानंतरनं रडार सिस्टम कशावरती चालतं, सगळ्यात महत्त्वाचं डॉपलर इफेक्टवरती चालतं. मग हे डॉपलर इफेक्टचं आपण काय पाहिलं, त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं. त्यानंतरनं डॉपलर फिनॉमिना काय आहे हे पाहिलं. त्यानंतरनं डॉपलर इफेक्टचा प्रिन्सिपल ॲज वेल ॲज द डेफिनेशन अँड द इम्पॉर्टंट टास्क where the Doppler effect is used, that we have seen in the last lecture. Now we are going with the next bit of the lesson number 5, that is the continuous wave radar. Continuous wave radar. So first I will tell you the definition. कंटिन्युअस वेव म्हणजे काय पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो. म्हणजे ज्या वेळेला एखादं टार्गेट म्हणा किंवा ज्या वेळेला एखादं ट्रान्समिशन सेक्शन ज्या वेळेला कंटिन्युअस वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी इमिट करत असते त्याला कंटिन्युअस वेव्ज असे म्हणतात. आता हे कंटिन्युअस वेव्सची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत की हे कंटिन्युअस वेव्ह जे असतात तर ते एकाच टाईपचे असतात, एकाच फ्रिक्वेन्सीचे असतात, एकाच साईजचे असतात, ॲज वेल ॲज एकाच ॲम्प्लिट्यूडचे असतात. So they are called as an continuous wave signals. Now these continuous waves, how they are useful in radar or in the radar system. Radar system मध्ये याचा कसा वापर करतात हे आपण डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. मग पहिल्यांदा या कंटिन्युअस वेव्हची रडारची मी डेफिनेशन सांगतो. अ कंटिन्युअस वेव्ह रडार इट इज अन टाईप विच इज हॅव्हिंग स्टेबल फ्रिक्वेन्सी. तुम्हाला मी आत्ताच बोललो कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी असते त्याला, व्हाईल ट्रान्समिटिंग ॲज वेल ॲज व्हाईल रिसिविंग. अंडरस्टूड. हे जे काय कंटिन्युअस वेव्ह सिग्नल्स असतात, ट्रान्समिशन सेक्शनपासून जे काय फ्रिक्वेन्सी त्याची निघालेली असते ती फ्रिक्वेन्सी स्टेबल असते, कॉन्स्टंट असते. आणि रिसिव्हर सेक्शनलासुद्धा जे काय सिग्नल्स मिळणार आहेत ते सुद्धा स्टँडर्ड फ्रिक्वेन्सीचेच मिळणार आहेत. तिथं फ्रिक्वेन्सी वगैरे काहीही चेंज होत नाही. द CW रडार इट युजेस, हे जे काय कंटिन्युअस वेव्ह रडार आहे तर ते कुठलं थेरी वापरते तर डॉपलर इफेक्टचीच थेरी वापरते. व्हेअर इट इंटरफरन्स फ्रॉम लार्ज स्टेशनरी ऑब्जेक्ट अँड स्लो मुव्हिंग क्लटर. हेन्स कंटिन्युअस वेव्ह रडार इज ऑल्सो कॉल्ड ॲज अन कंटिन्युअस वेव्ह डोपलर रडार. याला कंटिन्युअस वेव्ह डोपलर रडारसुद्धा म्हणतात. मग याच्यामध्ये दोन टाईप आहेत. कुठले कुठले टाईप आहेत याच्यामध्ये? एक अनमॉड्युलेटेड CW रडार आणि दुसरं आहे मॉड्युलेटेड CW रडार. सो देन वी विल गो फॉर द ॲडव्हान्टेज. आता ह्या कंटिन्युअस वेव्ह रडारचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इट इज सिम्पल टू मॅन्युफॅक्चर ॲज वेल ॲज टू ऑपरेट. याला मॅन्युफॅक्चरिंग करताना सोपी पद्धत आहे आणि याला ऑपरेटसुद्धा अगदी आपण सहज करू शकतो. इट इज युजर फ्रेंडली थोडक्यात बोलायचं तर. इट हॅज नो मिनिमम अँड मॅक्झिमम रेंज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये लहान फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सीचा क्रायटेरिया याच्यामध्ये यूज केलेला नाही. इट हॅज नो मिनिमम मॅक्झिमम रेंज ऑल्दो द ब्रॉडकास्ट power level impose a practical limit on range. It maximizes the total power on the target because the transmitter is continuously broadcasting continuously. It maximizes the total power on a target because the transmitter is continuously broadcasting the frequency. Now it can be operated from the few dozen feet टू सेव्हरल माइल्स. तो जे आहे तर ते सेव्हरल माइल्ससाठी सुद्धा तो काय करू शकतो, ऑपरेट करू शकतो. इट इज इनएक्सपेन्सिव्ह टू मॅन्युफॅक्चर. इनएक्सपेन्सिव्ह टू मॅन्युफॅक्चर. इट इज रिलेटिव्हली फ्री फ्रॉम फेलियर. म्हणजे याच्यामध्ये फेलियरचं किंवा फ्रिक्वेन्सी डिस्पर्स व्हायचं प्रमाण जे आहे तर ते कमी आहे किंवा फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब होत नाही किंवा डिस्टॉर्टेड होत नाही. इट इज चीप टू मेंटेन अँड इज फुल्ली ऑटोमेटेड. इट इज चीप टू मेंटेन म्हणजे याचं जे काय रिपेअरी वगैरे आहे तर ते इट इज व्हेरी व्हेरी इझी ऑर लो कॉस्टली अँड इट इज फुल्ली ऑटोमेटेड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाव वी विल go for disadvantage as well as the application of the continuous wave radar system. So first I will tell you what are the disadvantage of this continuous wave radar system. Unmodulated CW radar cannot measure distance. हे काय होतं, याच्यामध्ये डिस्टन्स जास्त मेजर करता येत नाही. स्मॉल रडार सिस्टम लॅक्स द रेंज मॉड्युलेशन. समजा जर कंटिन्युअस वेव्ह रडार सिस्टम जर लहान असेल तर तो व्यवस्थित रेंज डिटेक्ट करू शकत नाही आणि इट इज लिमिटेड टू द वेवलेंथ. आता टू 0.03 मीटर
म्हणजे जे काय माझी वेव्हलेंथ असणार आहे तर ते 0.03 मीटरच असणार आहे. त्याच्यापेक्षा ते जास्त असू शकत नाही. देअर इज नो वे टू नो द डिस्टन्स विदाऊट देअर इज नो वे टू नो द डिस्टन्स विदाऊट FM रेंज मॉड्युलेशन. आणि शेवटचा पॉईंट डिसएडव्हान्टेजमधला, स्पीड, डायरेक्शन अँड डिस्टन्स ऑल आर रिक्वायर्ड टू पिकअप द इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट. ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या टार्गेटची डिस्टन्स म्हणा किंवा डायरेक्शन म्हणा किंवा तो मुव्हिंग स्पीड काय आहे हे जर तुम्हाला काढायचं तर या सगळ्या गोष्टी लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण CW रेंज रडारच्या मार्फत आपण करू शकतो. सो समटाईम्स इट फाइंड्स डिफिकल्ट to measure the speed, to measure the direction, also to measure the distance from a moving object. So last bit of this continuous wave radar applications, हे कुठं कुठं वापरतात? It is used at both end of the radar spectrum. It can be used to detect the target from few meters to several kilometers. म्हणजे आपल्याला टार्गेट डिटेक्ट करता येते, मग ते जवळ असू दे किंवा सेव्हरल किलोमीटर लांब असू दे. आणि इट इज यूज टू बोथ एंड्स टू द रडार स्पेक्ट्रम रेंज स्पेक्ट्रम. म्हणजे रेंज स्पेक्ट्रमला सोर्स आणि डेस्टिनेशनच्या दोन्ही बाजूला हे कंटिन्युअस वेव्ह रडार सिग्नल्स आपल्याला यूज करता येतं. तिसरा पॉईंट, इट कॅन बी ऑपरेटेड बियॉन्ड द रेंज ऑफ 100 किलोमीटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे 100 किलोमीटरच्या रेंजमध्येच याला काय करता येतं, आपल्याला यूज करता येतं. त्यामुळं इट इज यूज विथ द सर्व्हिस ऑफ द एअर मिसाईल सिस्टम. म्हणजे याचा वापर कुठं करतात, एअर मिसाईल सिस्टममध्ये सुद्धा याचा वापर करू शकतात. इट कॅन बी यूज्ड इन मिलिटरी टू गाईड सेमी ॲक्टिव्ह रडार होमिंग टू एअर मिसाईल. म्हणजे याचा वापर कुठे केला जातो, मिलिटरीमध्ये केला जातो. काय मिलिटरीमध्ये केला जातो, एअर टू एअर मिसाईल डिटेक्ट करण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी याचा कंटिन्युअस वेव्ह रडार सिस्टमचा वापर केला जातो. तर हे जे तो होतं आत्ता, हे होतं कंटिन्युअस वेव्ह रडार. काय होतं, कंटिन्युअस वेव्ह रडार. मग आता ह्या कंटिन्युअस वेव्ह रडारला तुम्हाला मी मगाशी म्हणलं की इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एन कंटिन्युअस वेव्ह डोपलर रडार. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एन कंटिन्युअस वेव्ह डोपलर रडार सिस्टम. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस वेव्ह डोपलर रडार सिस्टमबद्दल आपण ब्लॉक डायग्रॅम, वर्किंग हे सर्व आपण पाहणार आहोत. ओके, सो विथ दिस वी विल एंड आवर लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.